समाजाचा प्रश्न असेल, महिला समाजाचा प्रश्न असेल, त्यांची आंदोलन चालू. सरकार त्याच्याकडे लक्ष करायला तयार नाही आणि म्हणून विधानसभेमध्ये जे आमचा अंतिम आठवडा प्रस्ताव आहे त्याच्यामध्ये हे सगळे विषय येणार आहेत. आज पण आमचा ठराव आहे, त्याच्यामध्येही अनेक विषय आहेत. कालही आपण पाहिलं असेल की शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये सरकारने पळ काढला, तर विधानसभा अध्यक्षाकडे मिटिंग झाली असं मुद्दा आम्ही उपस्थित करतो. त्यामुळे शेतकरी हे अधिवेशन आपण म्हणतात त्याप्रमाणे हे अधिवेशन सरकारचं सरकारी कामकाज म्हणजे सप्लिमेंटरी बजेट म्हणजे पुरवणी मागण्या मराठीत आपण त्याला म्हणतो ते मंजूर आणि शासकीय कामकाज मंजूर करायसाठीच हे अधिवेशन झालं होतं. आणि म्हणून सरकारला आम्ही सांगतो की तुम्हाला हे अधिवेशन करायचं ते एक दिवसाचंच आटपा ना, तिथंच करता आलं असतं मंजूर. एवढा पैसा खर्च करायची गरज नव्हती. मी परवा पण मुद्दा उपस्थित केला की रवी भवन वगैरेवर खर्च जो 95 कोटी रुपयांचा करण्यात आला, तिथं मंत्री पण राहत नाही, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहतात. आज खेड्यामध्ये गावामध्ये रस्ते नाही, गड्डे पडलेले आहेत, शहरामध्ये तीच हालत आहे, बेरोजगारांची संख्या वाढत चालली, असे अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही. काल कर्जमाफीचा मुद्दा आम्ही उपस्थित केला, त्याचं उत्तर सरकार द्यायला तयार आहे. त्यामुळे ही अनेक प्रश्न आहेत. योगायोगानं विदर्भातलेच मुख्यमंत्री आहेत, नागपूरचे आहेत, पण त्यांनाही विदर्भाची काळजी नाही असं चित्र आपण पाहतो.